या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत सावली आणि सारंगला असं जाणवतं की कोणीतरी त्यांच्या खोलीच्या बाहेर उभं आहे. त्यामुळे ते दोघेही घाबरतात आणि आता काय करायचं असं त्यांना प्रश्न पडतो. आणि मग सारंग सावलीला सांगतो की आपण मोठ्या आवाजामध्ये गाणं लावूयात आणि मग तो गाणंसुद्धा लावतो. आणि ते गाणं ऐकून बाहेर उभी असणारी अस्मी मात्र खूपच घाबरते. आतमध्ये यांचं नेमकं काय सुरू आहे याच गोष्टीचा ती विचार करत असते. तर इकडे सारंग सावलीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे सावली लाजून दुसरीकडे निघून जाते. तर सारंग तिच्याकडे जातो. मात्र हे सगळं फक्त अस्मीचं एक स्वप्न असतं. आणि मग त्यानंतर ती मोठ्यानेच ओरडते आणि तिच्या आवाजामुळे खरोखर सावलीला आणि सारंगला जाग येते. ते दोघेजण घाबरूनच विचारतात की बाहेर कोण आहे. तर ती अस्मी पटकन मांजराचा आवाज काढते आणि तेथून पळून जाते. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी जयंती आरशामध्ये बघून गाणी गात असते. मी किती सुंदर आहे असं स्वतःलाच पुन्हा पुन्हा सांगत असते. आणि त्याचवेळी सावली त्या ठिकाणी येते. ती विचारत असते की वहिनी तुझं सगळं आवरलं आहे ना. तर जयंती म्हणते हो, पण तुझं काही काम आहे इथे, कशाला आलीस तू. तर सावली म्हणते की काही नाही, सारंग सरांनी तुम्हा सगळ्यांसाठी काही गिफ्ट दिले आहेत. आणि ते ऐकून जयंती खूपच खुश होते. तर सावली तिला सांगते की सगळे गिफ्ट मी किचनमध्ये ठेवलेत. आणि मग त्यानंतर त्या दोघीजणी सगळं सामान घेऊन बाहेर जाण्यासाठी निघतात. त्यानंतर मग सावलीचे आई बाबा आणि सखदेवसुद्धा त्यांचं सामान घेऊन हॉलमध्ये येतात. तर त्यावेळी त्या ठिकाणी सारंग आणि चंद्रकांत रावसुद्धा असतात. ते दोघेही यांना म्हणत असतात की तुम्ही लगेच इथून जाऊ नका, थोडे दिवस थांबा. पण त्यावेळी सखदेव म्हणतो की आम्ही आमच्या सावलीच्या घरी एवढे दिवस नाही थांबू शकत. खरं तर लेकीच्या घरचं पाणीसुद्धा प्यायचं नसतं, पण आम्ही 2 दिवस थांबलो, आता खूप झालं, आम्ही आमच्या घरी परत जातो. पण सारंग म्हणतो की तुम्ही नेमकं कुठे जाणार आहात आणि खरंच तुम्ही जर इथे राहिलात ना तर आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे. पण त्यावेळी मग सावलीचे बाबा खोटंच सांगतात की माझे 2 मित्र आहेत, मी त्यांच्याशी बोललो आहे, आता आम्ही त्यांच्याच घरी राहू. आणि हे ऐकून सावली खाली मान घालते. तिला माहिती असतं की बाबा खोटं बोलतायत. आणि त्यावेळी चंद्रकांत रावसुद्धा म्हणतात की ठीक आहे, आम्ही तुमच्या मताचा आदर करतो, तुम्हाला आग्रह नाही करत, पण जर काही वाटलं ना तर प्लीज आम्हाला कळवा. तर सारंगही म्हणतो हो आई बाबा, आम्ही नेहमी तुमच्यासाठी असू, तुम्ही काळजी करू नका. आणि त्याचवेळी त्या जयंतीला आठवतं की सारंगने आपल्यासाठी आणलेले सगळे गिफ्ट किचनमध्ये आहेत. आणि मग ती एकटीच किचनमध्ये जाते आणि तिथे असणाऱ्या सगळ्या पिशव्या गोळा करते. तर त्यामध्ये तीसुद्धा पिशवी असते ज्यामध्ये त्या ऐश्वर्याने 20 लाख रुपये कॅश ठेवलेली असते. आणि मग जयंती त्या सगळ्या पिशव्या घेऊन बाहेर येते आणि मग ते सर्वजण घरी जाण्यासाठी निघतात. आणि ते घरातून बाहेर पडल्यावर ऐश्वर्या त्या ठिकाणी येते आणि हसतच मनाशी म्हणू लागते की आज सगळ्या भागवत फॅमिलीला आणि त्या मूर्ख मुलीला मी लवकरच जेलमध्ये पाठवणार आहे. त्यानंतर मग सावली त्या सगळ्यांना घेऊन बाहेर येत असते. सगळ्यांनाच प्रश्न पडलेला असतो की आता नेमकं जायचं तरी कुठे. पण मग त्याचवेळी ती भैरवी त्यांच्या समोर येते. ती त्यांना म्हणते की चला गाडीत बसा, मीच तुम्हाला घरातून बाहेर काढलं ना, मग आता माझीच जबाबदारी आहे तुम्हाला तुमच्या घरी परत नेऊन सोडायची. आणि हे ऐकून सगळेच जण तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागतात. तर जयंती लगेच गाडीत जाऊन बसते. भैरवी सावलीला म्हणत असते की मी तुला दिलेला शब्द पाळते, आता तू सुद्धा मला दिलेला शब्द पाळ. आणि मग ती सावलीच्या आईबाबांना आणि दादा वहिनीला पुन्हा त्यांच्या गावी घेऊन जाण्यासाठी निघते. दुसरीकडे ती ऐश्वर्या इन्स्पेक्टरला कॉल करते आणि मुद्दाम विचारते की आमच्या कंपनीमधून ज्या 20 लाखांची चोरी झाली होती त्याचा तपास कुठपर्यंत आलाय. तर तो इन्स्पेक्टर सांगतो की मॅडम आम्ही तपास करतोय, पण आम्हाला अजून काही शोध लागलेला नाही आहे. आणि त्यावेळी ऐश्वर्या मुद्दाम म्हणते की माझा ज्या व्यक्तीवर संशय आहे त्या माणसाची, त्याच्या घराची तुम्ही झडती घेतली का नाही ना, मग आधी ते काम करा, तुम्हाला नक्की पैसे सापडतील. आणि मग ती त्या व्यक्तीचं नाव सांगते, सखदेव भागवत. तर तो इन्स्पेक्टर म्हणतो की ठीक आहे, आम्ही आजच या माणसाच्या घराची झडती घेतो. त्यामुळे ऐश्वर्या खुश होते. पण तिचं हे सगळं बोलणं नेमकं बबलूने ऐकलेलं असतं. काहीतरी खूप मोठा प्लॅन सुरू आहे हे त्याच्या लक्षात येतं. आणि मग तो लगेच सोहमला या सगळ्याविषयी सांगतो. दुसरीकडे भैरवी भागवत कुटुंबाला घेऊन पुन्हा त्यांच्या घरी येते. पुन्हा आपल्या घरी आल्यामुळे ते सगळेजण खूप खुश असतात. तर जयंतीही हसतच भैरवीला म्हणत असते की काल तर तुम्ही अगदी वाघासारखं या घराला कुलूप लावलं होतं आणि आज बघा तुमची काय अवस्था झाली, मांजरासारखं तुम्हाला कुलूप उघडावं लागते. म्हणूनच म्हणतात ना, जास्त माज करू नये. आणि त्यामुळे भैरवी रागातच तिच्याकडे पाहू लागते.
पण ती काही बोलू शकत नाही आणि मग त्यानंतर ते सगळेजण घरात येतात. सावलीची आई तर पटकन विठुरायासमोर जाते आणि त्याच्यासमोरचा दिवा लावते. सर्वजण विठुरायाचा आशीर्वाद घेतात. तर भैरवी त्यांना म्हणत असते की मी सावलीला वचन दिलं आहे की आयुष्यभरासाठी तुमचा सांभाळ करेल, म्हणून मी तुम्हाला परत इथे घेऊन आली आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर पुन्हा माझ्याशी गद्दारी करायचा प्रयत्न केला ना, तर आत्ता हे जे काही डोक्यावर छप्पर आहे ना, तेही राहणार नाही. आणि त्यावेळी सगळेजण हात जोडून तिचे आभार मानतात. आणि मग ती भैरवी लगेच सावलीला कॉल करते आणि सांगते की मी तुझ्या आईबाबांना सुखरूप घरी आणला आहे, माझा शब्द पाळला आहे, त्यामुळे आता तू देखील तुझा शब्द पाळ. आणि त्यावेळी सावली म्हणते की काळजी नका करू माई, आणि मग ती फोन ठेवून देते. त्यानंतर भैरवी त्यांना विचारते की तुम्हाला जर काही किराणा सामान हवं असेल तर सांगा. तर जयंतीमध्येच म्हणते की ते सगळं तर आहे आमच्या घरात, पण माझी स्किन ना खूप टॅन झाली, त्याच्यासाठी एखादा फेस पॅक आणा. पण ते ऐकून भैरवी वैतागूनच तेथून निघून जाते. दुसरीकडे सोहम आणि बबलू सावलीकडे जातात आणि मग बबलू त्याने ऐश्वर्याचं जे काही बोलणं ऐकलेलं असतं ते सावलीला सांगतो. त्यामुळे सावलीसुद्धा काळजीत पडते. हा सगळा नेमका काय प्रकार आहे तिला समजत नाही. तर सोहम म्हणत असतो की सावली वहिनी, मला असं वाटतं की ऐश्वर्या वहिनीने मुद्दाम तुमच्या घरी कॅश ठेवली आहे आणि म्हणूनच आता ती मुद्दाम पोलिसांना झडती घेण्यासाठी तिकडे पाठवते. आणि हे ऐकून सावली तर खूपच घाबरते आणि मग सोहम लगेच सगदेवला फोन करून सावध करायचं ठरवतो. दुसरीकडे सगदेव त्याच्या आईसोबत घर आवरत असतो, बॅगमधलं सामान कपाटात काढून ठेवत असतो आणि त्याच वेळी त्या पिशवीतले ते पैसे खाली पडतात. एवढे पैसे बघून त्यांना तर मोठा धक्काच बसतो. हे सगळे पैसे आले कुठून असा त्यांना प्रश्न पडतो. सगदेव आणि त्याचे आईबाबा खूपच घाबरलेले असतात आणि मग त्याच वेळी सगदेवला सोहमचा फोन येतो. सोहम सगदेवला म्हणत असतो की दादा, तुझ्याकडे चुकून कॅश असलेली एखादी पिशवी आली आहे का, तू प्लीज एकदा व्यवस्थित चेक कर. आणि त्यावेळी सगदेव रडतच म्हणतो की हो सोहम दादा, माझ्या पुढेच इथे पैसे पडले आहेत आणि हे कुठून आले मला खरंच माहीत नाही. आणि ते ऐकून सावली, सोहम, बबलू घाबरतात. तर सगदेव त्यांच्याशी बोलत असतानाच त्याला पोलिसांच्या गाडीचा आवाज ऐकू येतो. त्यामुळे तो पळतच बाहेर येतो आणि पोलीस आपल्या घराच्या दिशेनेच येत आहेत हे पाहून तो खूपच घाबरतो आणि आतमध्ये जाऊन पटकन ही गोष्ट सोहम आणि सावलीला सांगतो. त्याला भीती वाटत असते की आता नेमकं करायचं तरी काय. तर सावलीचे आईबाबासुद्धा खूप घाबरलेले असतात. आणि मग त्यानंतर सावली फोन घेते आणि सगदेवला म्हणते की दादा, तू काळजी करू नको, तू चोरी केलेली नाही आहे ना, त्यामुळे आता तुला काही होणार नाही, पण मी जसं सांगते तसंच कर. आणि मग ती सगदेवला एक आयडिया सांगते आणि मग त्याप्रमाणे सगदेव काम करतो. त्याचवेळी मग पोलीस घरामध्ये येतात आणि ते घराची झडती घ्यायला सुरुवात करतात. ऐश्वर्याने सांगितल्याप्रमाणे ते सगळीकडे पैशांचा शोध घेत असतात, पण त्यांना पैसे कुठेही सापडत नाहीत. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.